रसिक श्रोते हो, गाथा तिच्या संघर्षाची या कार्यक्रमामध्ये ऐकूया यशोगाथा सौ नंदाताई शंकर पिंपळशेंडे, मुक्काम वेडली, जिल्हा चंद्रपूर यांची. या कार्यक्रमाचे लेखन केले आहे नयना अमेणी यांनी. निवेदन तथा निर्मिती सहाय्य आहे माधवी माणकर यांचे आणि सादर करते आहेत सूरज गोळे. वाटेवर काटे पाया अनवाणी, परी काळ जात तिच्या जनाईची गाणी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. काट्यातून फुलं निर्माण करणाऱ्या, आव्हानांशी सामना करत प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या महिलांची यशोगाथा. एकल्या विठुरायाला संसार पेलना. गाथा तिच्या संघर्षाची. रखुमाई 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 रखुमाई. सौ नंदाताई शंकर पिंपळशेंडे, राहणार वेंडली, पोस्ट पिंपरी, तालुका जिल्हा चंद्रपूर. पाऊल उचल सखे जरी अंधारलेली रात्र आहे, या अंधारलेल्या रात्रीनंतरच सोनेरी पहाट आहे. नंदाताईच्या जिद्दीला सलाम. शेती व्यवसाय परवडत नाही म्हणून कितीतरी शेतकऱ्यांना आपण जीवन प्रवास संपवताना पाहतो. अशा परिस्थितीत नंदाताईच्या पतीचे 1997 साली निधन झाले. तेव्हा त्यांच्या दोन्ही मुली, मोठी मुलगी 2 वर्ष आणि लहान मुलगी 6 महिन्यांची होती. बरीच वर्ष संयुक्त कुटुंबात घालविल्यानंतर सासऱ्यांनी 4 एकर कोरडवाहू शेती देऊन वेगळं केलं. जमीन कसण्याचा कुठलाही अनुभव नसताना त्यांनी सोयाबीन, तूर यासारखी कोरडवाहू पिके घेतली. पण त्या तुटपुंजा नफ्यातून भागत नव्हतं. तेव्हा शेतात बोरवेल करून पहिल्यांदा कारल्याचं पीक घेतलं. त्यातून मिळालेल्या 4.25 लाख नफ्यातून ड्रीप इरिगेशन, कुंपण इत्यादी शेतीचे सर्व कामे केलीत आणि शेती अधिकच फायद्याची झाली. मग त्यांनी गरुड झेप घेत इतरही भाजीपाला पिकांचे भरघोस उत्पन्न घेणे सुरू ठेवले आणि त्यातून जी प्रगती झाली त्यातून दोन्ही मुलींचे शिक्षण, मोठ्या मुलीचे लग्न, घर बांधणे इत्यादी सर्व जबाबदाऱ्यांना त्या समर्थपणे सामोरे गेल्यात. नंदाताई यांना चंद्रपूर जिल्ह्यात कारली उत्पादक महिला म्हणून ओळखलं जातं. स्त्री शक्तीच्या या निर्मितीक्षम रूपाला आमचा मानाचा मुजरा. जन्म देण्याचं कारण स्त्री, नात्यांमधील गुंफण स्त्री, दुःखाला लिंपण स्त्री, मायेचं शिंपण स्त्री, झिजता नाही दरवळणार देव्हाऱ्यातील चंदन स्त्री. एकूण काय तर सर्वार्थानं या जगताला मिळालेलं वरदान म्हणजे स्त्री. स्त्रीवर सृष्टी निर्मात्याचाही विशेष आशीर्वाद आहे. जिथे महादेवानंही अर्धनारीश्वराच्या रूपात तिचं अस्तित्व दाखवलं आहे, जिथे विठुरायालाही रुक्मिणीशिवाय संसार पेलता आला नाही, मग त्या स्त्रीशिवाय हे जग, हा संसार कसा चालेल? हे जग सुंदर बनवण्यात स्त्रीचा मोलाचा वाटा आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. आज कुठलंही क्षेत्र स्त्री विरहित नाही, इतकं कर्तृत्व तिनं साध्य आणि सिद्ध केलंय. चूल आणि मूल सांभाळून ती पुरुषांच्या बरोबरीने काम करते आहे. भूतकाळात जर आपण डोकावलं तर तिच्या पाऊलखुणा, तिच्या यशोगाथा सर्वत्र विखुरल्या आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या आपल्या राजमाता जिजाऊ, मेरी झांसी नहीं दूंगी अशी गगनभेदी ललकारी करणाऱ्या, बलाढ्य इंग्रजांशी झुंज देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना, स्त्रियांना शिक्षणाचं दालन खुलं करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आकाशाला गवसणी घालणाऱ्या कल्पना चावला यासारख्या तेजोमय स्त्रियांच्या कर्तृत्वानं आपला इतिहास सुगंधित झाला आहे. सकलांची आई, 7 जन्माची पुण्य
अशाच कर्तृत्ववान स्त्रीचं तेजस्वी रूप ग्रामीण भागात तळागाळात देखील आपल्याला पाहायला मिळतं. भेटूया जगाच्या पोषणकर्त्या भगिनी नंदाताईंना. रखुमाई 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 रखुमाई. माझं नाव श्रीमती नंदा शंकर पिंपळशेंडे, राहणार वेंडली, जिल्हा चंद्रपूर आहे. माझा जन्म इथंच वेंडली खेड्यातच झाला आहे. आमच्या माहेरी कुटुंबामध्ये 2 बहिणी 1 भाऊ होते. माझे आई वडील होते. माझं शिक्षण पण 3-4च वर्ग झालाय. शिक्षण पण माझं कमीच आहे आणि 17-18 वर्षीच लग्न झालं आहे. 3 वर्षामध्ये माझे मृत्यू झाले आमच्या साहेबांचे. पतीचं निदान ते एकाएकीच म्हणजे चंद्रपूरला दूध घेऊन जाणार होते. जाता जाता म्हणजे थोडं त्याला चक्कर आल्याने वाटत होते म्हणे. कोणीच जवळ नव्हतं. फिट आली ना, त्यांना रक्ताची उलटी केली. तेवढ्यात मग आम्ही चंद्रपूरला, तेव्हा पण ऑटो नव्हते किंवा आमच्याकडे कोणतं काहीच नव्हतं. चंद्रपूरला झाले, बैलगाडीच घ्या लागे. बैलगाडीत टाकून चंद्रपूरला दवाखान्यात गेलाय. त्याच्यानंतर मग 5 ते 6 दिवस मग चंद्रपूरला दवाखान्यात ठेवले. तिथून मला डॉक्टर सांगितले का नाही, नागपूरला न्यावं लागते. तर नागपूरला आम्ही रात्री 12-1 वाजता सांगितलं आम्हाला. तर तेव्हा तर आम्ही एवढ्या रात्री हलवू शकणार नाही, पण ते म्हणत होते जेवढं तुम्ही लवकर हलवताल तेवढं बरं होईल. तरी पण कोशिश करून आम्ही नागपूरला हलवलं. 4 ते 5 दिवस नागपूरला ठेवले, पण ते नाही बोलले नाही, डोरा काही उचलले नाही, कुणाकडे काही पाहिले नाही, काही सांगितलं नाही. 4 दिवस राहिले. 5व्या दिवशी त्याचा मृत्यू झाला नागपूरला. माझ्या पदरात 2 मुली होत्या. 2 वर्षाची एक होती आणि आमच्या सासरला लोकही भरपूर होते. 12 जण कुटुंबात लोक होते. तेवढ्या कुटुंबामध्ये मी राहिली 12-13 वर्ष राहिली. आमचे सासरे मग माझ्या मुली शिकायला झाल्या किंवा 5व्या-6व्या वर्गात गेल्या. तर आमच्या गावात 4थाच वर्ग शिक्षण होतं, बाकी शिक्षण नव्हतं. मग आता माझे भाऊ चंद्रपूरला राहत होते, तर मी त्याच्याजवळच शिक्षणासाठी ठेवू म्हणलं. तर नाही म्हणे, माझ्या नाती माझ्याजवळच ठेवा म्हणे. शिकायचं आहे तर तुम्ही जाऊन शिका म्हणे. ट्युशनचा खर्च म्हणलं तर ट्युशनचाही खर्च मी काहीच देणार नाही म्हणे. नाही तर मग माझ्या नाती मला देऊन टाका म्हणे, तू सुट्टी करा म्हणे, तुम्ही चालले जावा म्हणे. ह्या भाषेत बोलत होते. मग मी म्हणलं ठीक आहे बा, आता 12 वर्ष गेले ना, आता कसं का करायचं. ज्या वेळेस माझे आमच्या घर साहेब गेले त्यावेळेस माझ्या वडिलांना भावाने सांगितलं होतं, बाई म्हणे त्याच्या मुली त्याला देऊन टाक, तुझं मी नंतर कसंही भेटन मी नशिबानं, पण मी लग्न करून देतो असं म्हणत होते. तर मी म्हणलं होतं माझ्या मुली मी टाकणार नाही असं म्हणलं होतं माझ्या बाबाला. तर त्यानं तसंच ऐकलं. तर मी मग डबल लग्न काही करायचा विचार केला नाही. सगळं सुरळीत सुरू झालं असताना नंदाताईंच्या जीवनात, सुखी संसारात खूप मोठं वादळ आलं. कोवळ्या वयात त्यांच्यावर मोठा आघात झाला. 7 जन्म सोबत जगण्या मरण्याची शपथ घेतलेला जोडीदार जेव्हा अर्ध्या वाटेवर सोडून जातो, तेव्हा त्याच्या मागे स्त्रीचा प्रवास खूप कठीण होऊन बसतो. पतीच्या मागे एकट्या राहिलेल्या स्त्रीला घरचं पाठबळ असलं की तिचं जगणं बऱ्याच अंशी सुकर होतं. पण नंदाताईंच्या भाग्यात तर एकाकी लढा देण्याचंच लिहिलं होतं. अशा वेळी संकटाच्या वादळानं त्या खचून जायच्या, नैराश्य यायचं. मुलींना पोटाशी धरून हे जीवन संपवून टाकावंसं वाटायचं. पण आजूबाजूच्या महिलांनी दिलासा दिला, लोकांनी सहकार्य केलं. त्यांच्या आधाराच्या 2 शब्दांनी नंदाताईंना जगण्याचं बळ दिलं. त्याविषयी त्या आजही ऋण व्यक्त करतात. मी कुठं पाय टाकला नाही, कुठं गेली नाही. माझे सासरे काही गटाचे लोक यायचे ना घरी. नाही घरी नाही. त्याने विचारलं तर घरी नाही, मी घरात राहायची. पण असे मग माझे सासरे द्यायला सांगायचे. तर कुठं गेले माहित नाही, सांगितलं नाही. आणि घरातून मला आवाज आला तर मी थोडीशी बाहेर येऊन पाहिलं तर हे लोक राहायचे. असं होतं. माझे दिवस गेले. तर मला मुलीले आपल्याला शिक्षण देणं जरुरी होतं. तर मग मी 4 एकर जमीन घेऊन आपली अलग निघाली. कोरडवाहू करून मला खर्च मिळायचा नाही, खर्च निघायचा नाही. 6-7 वर्ष मी कोरडवाहू केले आहे. मग त्याच्यानंतर ओलिताकडे ओढलाय.
तसं मला थोडं कृषी विभाग लोकांना येऊन मला मार्गदर्शन केलं. मला त्यांनी सांगितलंय असं असं करायचं. मी बोर मारल्याच्या नंतर मी कंपाऊंड केलंय, टिंबक केलं, मल्चिंग केलं. असं तसं करून थोडं थोडं वाढवा लागले. तर मला मुलीले मोठ्या करताना मला खूप अडचण आली. एक मुलगी माझी गावात आई वडील होते, त्याच्या करताना मला तेवढं म्हणजे त्रास नाही पडला. तिला जर खाण्या घेण्याचं कोणतं कमी पडलं तर त्या आई वडिलाकडे चालले जायचे. शेतीमध्ये पहिलं मी सुरुवातीत कापूसच घेत होतो. कापसामुळे मला काहीच राहत नाही. मी गटाईतून पैसे काढायचे किंवा कुण्या घरगुत व्याजानं मागायचे. पण मला ते पैसे कापसाचे जिकून तिकून आले का कापूस विकला का मला तेच देणं राहतं, मला काहीच राहत नाही. म्हणून मग मी एक कुठेही जवळचा सल्ला घ्यायचा, हे शेती करून काही खरं नाही दिसत आहे. मी काढले तेवढे पैसे माझे परत वापसच जात आहे असं मी म्हणायचे. का करायचं आहे का नाही, घर नाही, घरदार नाही, कोणतं काही असं असं सांगायचं मी कोणाजवळ. तर काही होत नाही, निघते हे दिवस जाते असे म्हणून त्या महिला सांगायच्या, कोणी पुरुष सांगायचे. सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी सदैव अडचणीत असतो, विवंचनेत असतो. पण ताईंनी शेती हातात घेतली आणि परिस्थितीशी हिमतीनं सामना केला. एकटीनं सगळा हा संसाराचा गाडा ओढताना नंदाताईंची ओढताण व्हायची. अशा वेळी भाऊ पाठीशी उभा राहायचा, याविषयी सांगतायत नंदाताई. मी स्वतःच मी दिमाग चालवला ना, बोर मारली वावरामध्ये. बोर मारल्याच्या नंतर मी थोडं भाजीपाला, तर काही सोयाबीन, काही कापूस, असं 4 एकरामध्ये थोडं लावू मी बनवलं. मग त्याच्यानंतर मी भाजीपाला पूर्ण 4 एकर लावा लागली. मला त्या भाजीपाल्यातून थोडं सर्वच काही होऊन माझा खर्च पूर्ण, माणसाचा खर्च, बायाचा खर्च निघून मला मुलाला शिक्षण पाणी द्यायला थोडं जवळ मला पैसे राहायचे आणि कोणाकडून मला व्याजानं काढायला मग लागायचे नाही. तर मला काहीच कळत नव्हतं. पहिलं मी 17 वर्षी लग्न झालं होतं माझं, आणि 3ऱ्या वर्षी मला असं झालं होतं, असं वाटे का मला आपल्या जीवाचंच काही करून टाकावं, नाही तर आपल्या 2 मुली घ्यावं ना आपणही संपून जावं, 2 मुली घेऊन. मला काही समजायचं नव्हतं. पण मग मी असं कोणाजवळ जाऊन बसलं, कोणाजवळ जाऊन उभं राहिलं, सांगायचे. मग नाही नंदा, असं केल्यानं असं होते, तसं केल्यानं कसं होणार, जाते दिवस तुला द्यायच्या नाही मुली द्यायला, तर तू सांभाळ, निघते तुमचे दिवस असे म्हणून मला मार्गदर्शन करायचे बाया महिला. तर मग हे भाजीपाला न्यायची ना बाजारात. तर मग काही दिवस मी ऑटोवर माल पाठवायचा, म्हणजे इकडं तोडणं नाही व्हायचा, तोडत राहिलं तर मग पाठवून द्यायचा पट्टीवर दलालीतर्फे. काही दिवशी मग जास्त गर्दी त्याजवळ राहिली तर द्यायचं लक्ष बरोबर राहत नाही मालावर. तर माझे भाऊ चंद्रपूरला राहत होते, तर भावाला फोन करायची, भाऊ थोड्या वेळ थांबता का, मग मी येतो, मग तुम्ही जावा आपल्या कामाले. मग असे म्हणून तिथं थांबायचे थोडे मार्केटात. मी थोडं मग मागून जायचे. हातानं विकले ते लोकांचे पैसे भरपूर व्हायचे, पण माझे पैसे ऑटोचे, दलाली, मजूर हे असेच जायचे. पण त्याच्यातूनही मी काढला मार्ग. नंदाताई शेतीत खूप राबल्या. पुरुषांच्या मदतीशिवाय स्त्री उत्तम शेती करू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्या कष्टाचं मोलही झालं. आज त्यांच्या मुली उच्च शिक्षित झाल्या आहेत. सुखाचं चांदणं त्यांच्या संसारावर बरसतंय. पण तरीही नंदाताईंच्या हृदयातील बोलांमधून तिनं सोसलेले कष्ट कळून येतात. घरधन्याच्या आठवणीनं आणि जीवनात आलेल्या अनुभवानं त्या व्याकुळ होतात आणि मग त्या आठवणीत भूतकाळातील एक धागा उसवत जातो. त्यांच्या मनात दाटलेल्या भावनांना त्या अशी मोकळी वाट करून देतात. मुलाचं शिक्षण झालं, B.Ed वरी शिक्षण झालं मोठ्या मुलीचं. 2 वर्ष झाले लग्न झालं मोठ्या मुलीचं. आणि लहान मुलगी M.Com फायनल वरी झाली ना, ITI केलं इलेक्ट्रिक. आता जॉब करत आहे ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटरचा, कॅम्प्युटर ऑपरेटर. आता मला ते मागचं आठवलं तर माझ्या डोळ्याला धाळा लागतो. पण आता सांगायच्या मुली, तुला शिक्षण नाही तर काही फरक पडत नाही, आम्ही हवं आता
तू ना आमच्यासाठी केलं तर आम्हाला तुझ्यासाठी करावं लागेल असं तसं. म्हणून आता काही वाटत नाही मला. स्त्रीनं अशी हिंमत हारून का असा विश्वासघात करून आपलं काही करायचं नाही ना, असं कुठं काही आपल्या गळ्याला फाशी लावायचं नाही. कोण्या महिलाची हिंमत घ्यायची, एकामेकाला हिंमत करून आपण खचायचं नाही कोणत्याही स्त्रीवर असं दिवस पडला किंवा टाइम पडला. ज्यावेळेस मी घरातून निघली, मला काही खर्च देणार नव्हते, काही निघायचीच नाही म्हणून त्या अडथळे करत होते मला. तर मी स्वतः निघून ते बैलाच्या कोट्यामध्ये मी आपली जिंदगानी जमा केली. बैल बांधत ह्या कोटा होता, कोटावरून गरत होता ना खाली घुशीचे दर होते. तिथं माझी बाज टाकली, बाज भांड कुंड एकूक जमा करून आपले त्याचं काढ काढले. रातचा पाऊस आला तर मला बेडवर घेऊन मुलीला बसायला लागे. रात्रभरतून पाऊस पडत होता आणि खाली पण अंधार राहिला किंवा लाईट नव्हती तर घुशीचे दर होते, भीती वाटायचं. तर मग असंच राहायचं रात्रभर बसून सण्या पाणी पाऊस पडला तरी. तर त्या कोट्यामध्ये गेले दिवस आमचे. आता मी त्याच जागेवर 3 रूमा, 1 संडास बाथरूम पूर्ण तयार केलं मी स्वतः आपल्या हातानं सिमेंटचं. राबणाऱ्याची जमीन या उक्तीप्रमाणे काळ्या धरणी मातेनं नंदाताईंच्या कष्टाची परतफेड केली. कारलं पिकाच्या भरघोस उत्पन्नानं शेत हिरवगार झालं, तरारून आलं. कारल्याचं उत्पादन हा स्वतःच्या हिमतीवर घेतलेला नंदाताईंचा निर्णय. असं म्हणतात, कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच. पण या कडू कारल्यानं नंदाताईंच्या आयुष्यात आर्थिक समृद्धीचा गोडवा आणला. हे यश अतिशय समाधानानं त्या कथन करतात. कापूस सोयाबीन तर मला काहीच परवडायचं नाही, पण मला कडू कारल्यापासून मला खूप गोडवा केलं त्यानं. असे लोक काही म्हणायचे, गावातले लोक मला काळ्या करायचे, हे बाई मूर्ख आहे, एवढा 26 न 25 रुपये एक बांबू आणते आणि हे बांबू 5-10 फुटावर लावते न एवढ्या अंतरानं बांबू लागणार किती न लेबर लागणार किती, असे म्हणून लोक मस्त काळ्या केल्यावर बोलायचे, हे बाई फसणार आहे, गळणार आहे, फालतू मूर्खपणा करताय, गावात कोणीतरी केलं का, माणसाची हिंमत नाही झाली, ह्या बाईनं उभारलं, खर्च काही निघत नाही असे म्हणून मला म्हणायचे. म्हणजे पहिल्या वर्षी 2.5 लाखाचा खर्च आला होता मला कारल्याचं शेती करायला. आणि तेवढाही खर्च मला निघाला. 200 क्विंटल कारले निघाले, 15 ते 20 रुपये किलो भाव भेटला. पण खर्च निघून मला 2-2.5 लाख रुपये शिल्लक राहिले. त्याच्यानंतर मला बांबू शिल्लक राहिले. समोरच्या वर्षाला मला बांबू घ्यायला लागलं नाही, तार घ्यायला लागलं नाही. पहिल्या वर्षीच जास्त खर्च येऊन गेला आणि त्याच्यानंतर मला मग थोडं खर्च जाऊन पहिल्या वर्षी 2-2.5 लाख, 3 लाख, 4 लाख असे मग शिल्लक आपला खर्च जाऊन मला राहायला लागले. आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या कर्तृत्वानं आभाळभर मोठी झालेली आजची स्त्री शक्ती म्हणजे नंदाताई. अचानक उघड्यावर पडलेल्या संसारात मागचं सगळं विसरून दुसरं लग्न करून पुन्हा नव्यानं आयुष्य त्या सुरू करू शकल्या असत्या. पण पुनर्विवाहाचा पर्याय न अवलंबता डळमळणाऱ्या आर्थिक परिस्थितीत आपल्या मुलींवर छत्रछाया धरून घराचा डोलारा त्यांनी सांभाळला. संकटाचं वादळ दारातच थोपून ठेवलं. दुःखाशी 4 हात करण्याचं त्यांचं सामर्थ्य अफाट असल्यानंच त्यांनी पर्यायाचा विचार कधी केलाच नाही. मुलींसाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. खरंच नंदाताई, तुझा गौरव तुझ्या कर्तृत्वावर आहे. तुझा सार्थ अभिमान आम्हास आहे. तोडून सारी बंधने तू झेप घे आकाशी. लाख संकटे येऊ देत घाबरू नको तू त्यासी. ताऱ्याप्रमाणे चमक आणि फुलांसारखी बहर. 10 दिशा काबीज कर, उडाण भर उंच उंच आकाशी, उंच उंच आकाशी. वाटेवर काटे पाया अनवाणी, परी काळ जात तिच्या जनाईची गाणी.
तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. काट्यातून फुलं निर्माण करणाऱ्या, आव्हानांशी सामना करत प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या महिलांची यशोगाथा. एकल्या विठुरायाला संसार पेलना. गाथा तिच्या संघर्षाची. रखुमाई 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 रखुमाई. तर श्रोते हो, गाथा तिच्या संघर्षाची यामध्ये आपण आत्ताच ऐकलीत सौ नंदाताई शंकर पिंपळशेंडे, मुक्काम वेडली, जिल्हा चंद्रपूर यांची यशोगाथा. लेखन केले होते नयना अमीण यांनी. निवेदन तथा निर्मिती सहाय्य होते माधवी माणकर यांचे आणि सादर करते होते सूरज गोळे.